आत्ताच आपला सर्वांचा लाडका खेळाडू आर अश्विन याने IPL मधून रिटायरमेंट घेतली. तुम्हाला माहिती आहे का, जर IPL मधून रिटायरमेंट घेतल्यानंतरच इतर देशाच्या ज्या लीग आहे जसं की BBL असेल, PSL असेल, The 100 असेल आणि CPL असेल हे खेळता येतात. त्यामागची मुख्य कारणं भारतीय खेळाडू परदेशी T20 लीगमध्ये जसे की BBL, PSL, The 100, CPL इत्यादी खेळण्याची परवानगी नाही, कारण BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा नियम आहे. यामागची मुख्य कारण अशी आहे की IPLची खास ओळख, IPL हा जगातील सर्वात मोठा आणि श्रीमंत क्रिकेट लीग आहे. भारतीय खेळाडू इतर लीगमध्ये खेळले तर IPLचं वेगळेपण आणि आकर्षण कमी होईल. म्हणूनच BCCIला IPLलाच भारतीय खेळाडूंचे एकमेव मंच ठेवू इच्छिते. दुसरा मुख्य उद्देश म्हणजे व्यावसायिक फायद्याचा विचार. प्रायोजक, प्रसारक आणि फ्रँचायझी प्रचंड पैसा गुंतवतात, कारण त्यांना माहिती आहे की भारतीय स्टार्स फक्त IPL मध्येच खेळतात. जर विचार करा, विराट कोहली, रोहित शर्मा किंवा इतर स्टार्स BBL किंवा CPL मध्ये दिसले तर IPLची किंमत कमी होऊ शकते. आणि तिसरं मुख्य कारण म्हणजे खेळाडूचा थकवा, वर्कलोड. भारतीय खेळाडू आधीच भरगच्च शेड्यूलमध्ये खेळतात. IPL, द्विपक्षीय मालिका, ICC स्पर्धा आणि त्यातही त्यांना परदेशी लीगमध्ये खेळल्यास दुखापती आणि थकवा वाढेल. आणि चौथं कारण म्हणजे BCCIची ताकद. BCCI हा जगातील सर्वात श्रीमंत व ताकदवान बोर्ड आहे. इतर सर्व देश भारतीय खेळाडूंना खेळायला उत्सुक आहेत, कारण लोकप्रियता व पैसा मिळेल, पण BCCI त्यांना परवानगी देत नाही. पाचवं कारण म्हणजे फक्त निवृत्त खेळाडूंसाठी परवानगी आहे. जो खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPL दोन्हीमधून निवृत्त होतो त्यालाच परदेशी लीग खेळता येते. अलीकडेच युवराज सिंग निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ग्लोबल T20 लीग कॅनडाची तो खेळला, तसेच लिजंड क्रिकेट लीगही खेळला. हरभजन सिंह असेल, सुरेश रैना असेल, ही खेळले. थोडक्यात BCCI IPLचं ब्रँड जपण्यासाठी, खेळाडूचं नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भारतीय क्रिकेट व्यावसायिकांचे हक्क टिकवण्यासाठी परदेशी लीगमध्ये भारतीय खेळाडूंना खेळू देत नाही.